अवधूत चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि ऍक्च्युअली सुरुवात करते. मंडळींनो, आपणास माहिती आहे की कार्तिक शुद्ध पक्षातील आपली कार्तिक पौर्णिमा येत्या 15 तारखेला शुक्रवारी आलेली आहे, ज्या दिवशी कार्तिक पौर्णिमा असणार आहे. आणि या दिवशी आपल्याला कार्तिक स्वामींचं पूजन देखील करायचं आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की आपल्याला कार्तिक पौर्णिमा या दिवशी आपल्याला त्या दिवशी आपल्याला 750 वाती आपल्याला कशा जाळायच्या आहेत, म्हणजे त्रिपुरासुराचा वध या केल्याच्या प्रित्यर्थ आपल्याला 750 वाती या दिवशी संध्याकाळी या आपल्या प्रज्वलित करायच्या आहेत. तुम्ही भगवान शंकरांच्या मंदिरात त्या प्रज्वलित करू शकता किंवा केंद्रामध्ये जाऊन प्रज्वलित करू शकता किंवा घरामध्ये सुद्धा तुम्ही ते लावू शकता. तर अशा प्रकारे त्यावरती व्हिडिओ आलेला आहे, सविस्तर तुम्ही जाऊन पाहू शकता. कालचाच व्हिडिओ आहे, चॅनलवर जाऊन चेकआउट करू शकता. तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे तर तो म्हणजेच आपला कार्तिक पौर्णिमा या दिवशी आपल्याला कार्तिक स्वामी पूजन करायचं आहे. आणि या दिवशी आपल्याला धनधान्य लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदावी. आपल्या घरामधील मुलांना, जे काही आपली मुलं आहेत, जे विद्यार्थी दशेतील मुलं आहेत, त्यांना विद्या प्राप्ती व्हावी. आपल्या घरातील जे काही डोक्यावरचं कर्ज आहे, डोक्यावरती जे काही कर्ज असेल, घराचं, गाडीचं, कुठलं कर्ज असेल, ते कर्ज निवारण लवकरात लवकर होऊन आपली पण आर्थिक भरभराट व्हावी. यासाठी आपल्याला या दिवशी म्हणजेच कार्तिक स्वामी पूजन ज्या दिवशी आहे, कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी, या दिवशी आपल्याला 10 रुपयाच्या नोटेचा एक प्रभावी उपाय करायचा आहे. त्याचबरोबर 2 मोरपिसांचा देखील उपाय करायचा आहे. आणि आपल्याला या दिवशी ठीक रात्री आपल्याला आपला जो प्रवेशद्वार आहे, मेन प्रवेशद्वार, त्याच्या मागच्या बाजूने आपल्याला काही शब्द आपल्या प्रवेशद्वारावर लिहायचे आहेत. जे शब्द माझ्या सुद्धा मी प्रवेशद्वारावर लिहिलेले आहेत आणि जो काही मी उपाय आज तुम्हाला सांगते आहे, 10 रुपयाच्या नोटेचा असेल किंवा 2 मोरपिसांचा असेल किंवा प्रवेशद्वाराच्या मागच्या बाजूने नावं लिहिण्याचं असेल, तर हे सगळे उपाय मी स्वतः दरवर्षी करते आणि त्याचे तुम्हाला फोटो मी ते पिप करेल, तुम्ही सुद्धा पाहू शकता. त्यामुळे नक्कीच खूप छान असा अनुभव मला आलेला आहे, खूप जास्त सेवेकरांना सुद्धा आलेला आहे. तुम्ही सुद्धा करून बघा. जर नवीन असाल तर किंवा याच्या आधी तुम्ही केलं नसेल तर यंदा नक्कीच करून बघा. कारण की आपणास माहिती नसेल तर कार्तिक स्वामींचं जे काही दर्शन आहे ते वर्षभर फक्त पुरुषांनाच अवेलेबल असतं, त्यांनाच दर्शन भेटू शकतं मंदिरामध्ये, फक्त त्यांनाच प्रवेश असतो कार्तिक स्वामींच्या मंदिरामध्ये. यामागे काय गोष्ट आहे, काय म्हणजे अर्थ आहे, हे काही माहिती नाही मला, तेवढं बघा आपण काही पाहू नये आता. पण आपल्याला पाहायचं काय आहे नेमकं, की आपल्याला कार्तिक स्वामीचं दर्शन जे आहे ते फक्त कार्तिक पौर्णिमा या दिवशी, फक्त वर्षातून एकदाच सर्व महिलांना, मुलींना, ज्येष्ठांना, सगळ्यांसाठी ते ओपन असतं. सगळ्यांना ते दर्शन घेऊ शकता येतं. आता हा उपाय किंवा जो आपला उपाय करायचा आहे, 10 रुपयाच्या नोटेचा असेल, मोरपिसाचा असेल किंवा जे काही नावं लिहायचे आहेत, ते कशा प्रकारे करायचं आहे ते मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने आजच्या वेळेला सांगणार आहे. त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती मला व्यवस्थित कळेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळींनो, आपणास माहिती आहे की येत्या शुक्रवारी 15 नोव्हेंबर 2024 या दिवशी कार्तिक पौर्णिमा आलेली आहे. आपल्याला कार्तिक पौर्णिमा पण साजरी करायची आहे आणि या दिवशी आपल्याला वर्षातून एकदाच घेता येणारं कार्तिक स्वामींचं दर्शन सुद्धा घ्यायचं आहे. सर्व माता भगिनींना मनापासून विनंती करेल आणि पुरुष मंडळी तर घेतच असतात वर्षभर, पण महिला मंडळी असेल किंवा ज्येष्ठ आजी, सगळ्यांना विनंती करेल मी आपल्या सहपरिवारासहित, जर तुम्हाला मासिक धर्म नसेल, काही अडचण नसेल, काही तुम्हाला सुतक विटाळ नसेल घरामध्ये, तर नक्की नक्की आवर्जून कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यायला विसरू नका. फक्त वर्षातून एकदाच ही संधी सगळ्यांना मिळत असते, त्यामुळे ही खूप महत्त्वाची संधी आहे जी प्रत्येकाने घ्यावी आणि तुम्ही खरंच त्या संधीचा फायदा घ्यावा. तर आपणास माहिती असेल की कार्तिक स्वामी जे आहे ते भगवान शंकरांचे पुत्र आहेत आणि आपल्या गणपती बाप्पांचे, जी बुद्धीची देवत आहे, त्यांचे ते भाऊ आहेत. आता कार्तिक स्वामी जे आहेत, आपणास माहिती असेल की त्यांचं जे मंदिर जर तुमच्या घरापास जवळ कुठे असेल तर तुम्ही तिथे जाऊन दर्शन घेऊ शकता. त्या दिवशी सगळ्यांना ते दर्शनासाठी ते मंदिर उघडं असतं, महिलांना सुद्धा असतं. त्याचबरोबर जर कार्तिक स्वामींचं मंदिर जवळपास नसेल तर तुमच्या घराजवळ स्वामींचा मठ असेल, केंद्र असेल, तर तिथे जाऊन तुम्ही दर्शन घ्या. कारण की आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये, केंद्रामध्ये सुद्धा कार्तिक स्वामींचा फोटो ठेवला जातो सगळ्यांना दर्शनासाठी. सकाळी 10:30च्या आरतीनंतर कार्तिक स्वामींचं दर्शन हे सगळ्यांना सुरू होऊन जातं. तर अशा प्रकारे तुम्ही मठामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही हा जो उपाय किंवा तोडगा सांगणार आहे किंवा दर्शन आहे हे नक्कीच घ्यायला विसरू नका. आता या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्यासाठी भरपूर लोकांची रांग असेल, भरपूर गर्दी असेल, पण जो काही उपाय करायचा आहे तो आपल्याला कार्तिक स्वामींच्या फोटोचं समोरासमोर बसून दर्शन घेऊन ते उपाय आणि तोडगा करायचा आहे. फक्त मुखदर्शन घेऊन, गर्दी खूप आहे, खूप वेळ लागेल, कसं काय थांबायचं एवढा वेळ, म्हणून तुम्ही तो उपाय करायचा सोडू नका. कारण की फक्त वर्षातून एकदाच ही संधी मिळणार आहे, त्यामुळे नक्कीच तिथे थांबा, रांगेमध्ये उभं राहा. काही अवघड नाही आहे. जर आपण एखाद्या मंदिरामध्येच उभं आहोत किंवा स्वामीच्या मठातच उभं आहोत, चांगलीच गोष्ट आहे. त्यामुळे दर्शन घेतल्याशिवाय जाऊ नका.
आता या दिवशी आपला उपाय काय करायचा ते मी तुम्हाला सांगते. तर मला सांगितल्याप्रमाणे 10 रुपयाचे आता तुम्हाला कार्तिक पौर्णिमा या दिवशी सकाळी 10:30च्या आरतीनंतर दर्शनासाठी सगळ्यांना ते खुलं होणार आहे. फोटो असेल किंवा जे काही असेल कार्तिक स्वामींचं मंदिर असेल किंवा केंद्रामध्ये. तर या दिवशी आपल्याला केंद्रामध्ये जाताना काय घेऊन जायचं ते तुम्हाला सांगते. दर्शनासाठी एक नारळ, खडी साखर, अगरबत्ती आणि त्याचबरोबर एक फुलांचा हार घेऊन जायचा आहे. आपल्याला छोटा मोठा कुठलाही घेऊन जा, पण घेऊन जायचं आहे सोबत. हे घेऊन जायचं त्याच्यासोबत आपल्याला तुम्हाला मठामध्येच तुम्हाला जर शॉप असेल किंवा तिथे स्टॉल लागले असेल तिथे तुम्हाला मोरपीस भेटून जातील आणि तुम्हाला तिथे 10 रुपयाची नोट जी आहे तुम्हाला समजा तर तुमच्या घरामध्ये तुम्ही म्हणजे नवरा बायको असेल, कमवणारा मुलगा असेल, मुलगी असेल, तर तुम्ही सगळ्यांनी मिळून घरामध्ये जर कमवते 4 जण आहेत तर चौघांनी 10-10 रुपयाच्या कोऱ्या नोटा घेऊन जायचं आहे केंद्रामध्ये. 2 मोरपीस, 10 रुपयाची एक कोरी नोट घेऊन जायचं आहे. सोबत नारळ, खडीसाखर, अगरबत्ती आणि हार फुलांचं घेऊन जायचं आहे. हे घेऊन गेल्यावरती तुम्हाला सांगते प्रत्येकाने ज्यांना ती 10 रुपयाची नोट जी आहे, जे कमवती आहे, ज्यांच्याकडे स्वतःची पर्स आहे, बॅग आहे, त्यांनी स्वतः प्रत्येकाने गृहिणींनी सुद्धा आपल्या पर्समध्ये ठेवू शकता. असं नाही की जे कमवतात त्यांनीच ठेवावं असं नाही, गृहिणी सुद्धा ठेवू शकतात. तर ती जी 10 रुपयाची नोट आहे ती तुम्हाला प्रत्येकाने कोरी नोट फक्त अशी ओपन घेऊन जायची आहे. 2 मोरपीस घेऊन जायचे आणि जे काय सांगितलं नारळ, खडीसाखर ते घेऊन गेल्यावर कार्तिक स्वामींचा फोटो समोर ठेवलेला असेल मठामध्ये, तिथे रांगेमध्ये जायचं, तिथे बसायचं, तिथे बसून त्यांना विनंती करायची आणि त्यानंतर जे 2 मोरपीस आहेत आणि ती 10 रुपयाची नोट आहे, आधी तुम्हाला त्यांचा मान सन्मान करून घ्यायचा आहे. खडीसाखर, नारळ जे काही आणलं आहे ते तिथे ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते 2 मोरपीस अख्खे पूर्ण कट केलेले नाही, तुटलेले नाही आणि तोडून सुद्धा आणू नका कुठले. कारण की आपल्याला माहिती आहे की मोरपीस हे त्यांचं मोर ज्यावेळेस पंख हलवतो, पसरवतो त्यावेळेस ते मोरपीस पडतात. तेच उचलून ते केंद्रामध्ये आणले जातात किंवा विकायला आणले जातात. त्याच्यामुळे कट केलेले, तुटलेले, दुभंगलेले मोरपीस घेऊ नका. नीट बघून मोरपीस पूर्णच्या पूर्ण अख्खा मोठा असो तोच घ्यायचा आहे. 2 मोरपीस घ्यायचे आहेत. 2 मोरपीस आणि 10 रुपयाची नोट प्रत्येकाने बरं का. असं नाही की माझ्या घरामध्ये एवढे मंडळी आहेत मग मी एकटीच 10 रुपयाच्या एवढ्या नोटा घेऊन जाते, एवढे मोरपीस घेऊन जाते. नाही, ज्याला उपाय करायचा आहे त्याने स्वतः तो हातामध्ये तोडगा घेऊन जायचा आणि तिथे जाऊन तो करायचा आहे. कोणाचं ज्याला करायचं असेल, ज्याला गरज असेल तो स्वतःहून करेल. मुलगा असेल तर मुलाच्या हातामध्ये द्या. मुलगी मोरपीस नाही 10 रुपयाची नोट. कारण की तुम्ही एकाच घरात राहतात त्यामुळे फक्त 2च मोरपीस ठेवायचे आहेत. आई किंवा वडिलांनी हातात घेतलं तरी चालेल. पण 10 रुपयाची नोट ज्यांना कोणाला प्रत्येकाला स्वतःजवळ ठेवायची आहे त्यांनी हातामध्ये ठेवून तो तोडगा स्वतः करायचा आहे. ना की ह्याच्यासाठी त्याच्यासाठी सगळ्यांनी एकाच व्यक्तीने करायचं असं नाही. तर 10 रुपयाची नोट आणि 2 मोरपीस जे आहेत ते कार्तिक स्वामींच्या फोटोच्या पायाला स्पर्श करायचा आणि लगेच उचलून घ्यायचं आहे. आणि ते उचलल्यानंतर आपल्याला जे 2 मोरपीस आहे त्यातला 1 मोरपीस तिथेच ठेवायचं आणि 1 मोरपीस आणि ती 10 रुपयाची जी नोट आहे स्पर्श केली त्यांच्या चरणाला ती घेऊन यायची. ती घरी घेऊन आल्यानंतर तुम्हाला जी 10 रुपयाची नोट आहे ते तुम्हाला पिरॅमिड तयार करायचं आहे. बघा पिरॅमिड तुम्हाला माहिती असेल, तुम्हाला त्या 10 रुपयाच्या नोटेचा पिरॅमिड तुम्ही युट्यूबला सर्च करा. कागदाचा किंवा 10 रुपयाच्या नोटेचा पिरॅमिड कसा तयार करावा, तो पिरॅमिड तयार करायचा आहे 10 रुपयाच्या नोटेचा. आणि तो तुम्ही तुमचं पॅकेट असेल, पर्स असेल, जिथे तुमची तिजोरी असेल, जिथे तुमचं काही पैसे वगैरे ठेवलेले असाल तिथे तुम्हाला ती नोट ठेवायची आहे. वर्षभर पुढच्या वर्षी दर्शनापर्यंत तुम्हाला ती नोट ठेवायची आहे. त्यानंतर जो मोरपीस आहे आता स्पर्श करून आणला तो मोरपीस घरी आणायचा. तो मोरपीस आणल्यानंतर तुम्हाला जास्त पाहिजे असतील मोरपीस तुम्ही जास्त घेऊन जा, पण त्यातला 1 मोरपीस तुम्हाला तिथे फोटोजवळ ठेवायचा आणि बाकीचे घरी घेऊन जायचे आहेत. असं नाही की 2च, तुम्ही जास्त पण घेऊ शकता. तुम्हाला जर घरामध्ये मोठं घर आहे, अजून कुठे कुठे लावायचे असतील तर तुम्ही नक्कीच जास्त मोरपीस घ्या, पण त्यातला 1 मोरपीस फोटोजवळ ठेवा. ते घेऊन आल्यानंतर घरी मोरपीस चरण स्पर्श करून आणल्यावर जर तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर लावलं तर तुमचा वास्तुदोष घरातला कायमचा नाहीसा होतो. घरामध्ये कुठल्याही प्रकारची वाईट एनर्जी, नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. जर तुम्ही घरातल्या दक्षिण दिशेला, तुमच्या घराची काही दक्षिण दिशा आहे त्या भिंतीला जर तुम्ही तो मोरपीस लावला, चरण स्पर्श करून आणलेला कार्तिक स्वामींच्या फोटोला लावला, तर तुमच्या डोक्यात जे काही कर्ज आहे ते हळूहळू कर्ज निवारण लवकरात लवकर होऊ शकतं. तुम्हाला आर्थिक प्रगतीचे, पैशाचे मार्ग लवकरात लवकर सापडतात. माझ्या पण दक्षिण दिशेला ते लावलेलं आहे, प्रवेशद्वाराला सुद्धा मी लावलेलं आहे. त्यानंतर तुम्ही जर अजून एक मोरपीस आणलं असेल तर ते मोरपीस तुम्ही तुमच्या घरामध्ये मुलं जिथं अभ्यास करतात, जिथे त्यांचं टेबल आहे, जिथे ते अभ्यास करतात रूम मध्ये, तिथे तुम्ही त्यांच्या बरोबर नजरेस पडेल त्या दिशेला तुम्हाला ते मोरपीस लावायचं आहे. कारण की मोरपीसाचा जो वरचा भाग आहे त्याच्याकडचं एकटेक पाहिलं तर एकाग्रता वाढते. त्याच्यामुळे किंवा सरस्वती मातेचा फोटो असेल त्यांच्या अभ्यासाच्या खोलीत तिथे सुद्धा तुम्ही ते मोरपीस लावू शकता. कारण की याने विद्येमध्ये भरपूर प्रगती मुलांच्या होत असते, त्यामुळे तिथे सुद्धा तुम्ही लावू शकता. अजून तुम्हाला प्रत्येक दिशेला जर लावायचं असेल
किचनमध्ये लावायचं भिंतीला तर तुम्ही लावू शकता, काही हरकत नाही. होईल तेवढं तुम्ही लावू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला मोरपीस आणि तो 10 रुपयाच्या नोटेचा तुम्हाला आता तोडगा कळाला असेल कसा करायचा आहे. नक्कीच करून बघा. याने खरंच सांगते धन, संपत्ती, आयु, आरोग्य सगळं काही घरामध्ये नांदतं. माझ्या सुद्धा आणि माझ्या मिस्टरांनी सुद्धा पर्समध्ये, पाकिटमध्ये तो पिरॅमिडची नोट आहे. त्यामुळे नक्की करायला विसरू नका हा तोडगा. त्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे, या दिवशी घरी आल्यावर दिवसभरामध्ये कार्तिक स्वामींचा हा तोडगा केल्यानंतर तुम्हाला त्यांच्या नामस्मरणाचा एक मंत्राचा जप करायचा आहे. एक माळ जप करायचा आहे. तुम्हाला मी ते लिहून देईल. तर तो मंत्र जो आहे तो म्हणजेच काय, तो मंत्र जो आहे तो कार्तिक गायत्री मंत्र आहे. तुम्हाला जर तुम्ही केंद्रात बसून तो मंत्र जप केला तरीही चालेल, तिथेच मान सन्मान करून तिथेच जप केला तरीही चालेल, घरी येऊन केला तरीही चालेल. तर तो मंत्र असा आहे, ओम षण्मुखाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नो षष्ठ प्रचोदयार्थ. इथे तुम्हाला मी देऊन दिले, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देऊन देईल. याची तुम्हाला एक माळ या दिवशी आवर्जून करायची आहे. त्यानंतर तुम्हाला आता मी सांगितलं प्रवेशद्वाराच्या मागच्या बाजून तुम्हाला काही शब्द लिहायचे आहेत, जे मी पण लिहिलेले आहेत. ते शब्द तुम्हाला अष्टगंधानेच लिहायचे आहेत. अष्टगंध थोडं पाण्यात मिक्स करायचा, थोडा कापूस रळला एक बोळा घ्यायचा, काडी लावून त्याने तुम्हाला ते लिहायचं, की बोटाने सुद्धा तुम्ही लिहू शकता. तर तुम्हाला रात्री चंद्रोदयाच्या वेळेस, चंद्रोदय त्या दिवशी किती वाजता आहे ते बघायचं टायमिंग, आणि तो झाला की त्यावेळेस तुम्हाला पार्वती, संभूती, प्रीती, संतती, अनुसया व क्षमा या 6 कृतिकांचे स्मरण करायचे आहे. कारण की आपणास माहिती आहे की कार्तिक स्वामींचं जे काही म्हणजे कार्तिक पौर्णिमा आहे या दिवशी कृतिका नक्षत्र सुद्धा असतं, जे कधी म्हणजे खूप रेअरली, खूप कमी प्रमाणात ते नक्षत्र येत असतं. त्याच्यामुळे त्या दिवशी कृतिका नक्षत्र आहे. त्याच्यामुळे आपल्याला जी काही मी तुम्हाला आता नावं सांगितली ती रात्री चंद्रोदय झाला की त्या नावांचं स्मरण करायचं आहे. तुम्हाला मनातल्या मनात स्मरण करायचं आणि त्या 6 कृतिकांचे स्मरण करून तुम्हाला स्वतःच्या घराच्या प्रवेशद्वाराच्या मागच्या बाजूने, ज्यावेळेस दरवाजा आपण लावतो ती जी मागची बाजू असते त्या मागच्या बाजूला स्वच्छ पुसून घ्यायचं, आणि त्यावेळी तुम्हाला ते अष्टगंधाने तुम्हाला तिथे नावं लिहायची आहेत. ती म्हणजे कार्तिकेय, खडगी, वरुण, हुताशन, सशुक अशी नावे लिहायची आहेत. व त्यांची पंचोपचार पूजा करायची आहे त्या दिवशी, आणि रोज सुद्धा करायची आहे पंचोपचार पूजा. धूप दीप दाखवायचा, हळद कुंकू लावायची. यामुळे काय होईल, यामुळे तुमच्या घरामध्ये धनधान्य, शौर्य, धैर्य हे वाढीस लागतं. असं मी नाही किंवा कोणीच नाही, तर ब्रह्मांड पुराणामध्ये हे सांगितलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे ही जी नाव आहे ती खूप महत्वाची आहे. हे सगळे उपाय, ह्या सगळ्या गोष्टी या दिवशी करायच्या आहेत आपल्याला. आवर्जून करा. आणि आपणास माहिती आहे की या दिवशी कार्तिक पौर्णिमा जी आहे ती सकाळी 15 तारखेला सकाळी 6 वाजता सुरू होते, दिवसभर आहे, आणि मला वाटतं 16 तारखेच्या पहाटे 3 वाजता ती पौर्णिमा समाप्ती होऊन जाईल. त्याच्यामुळे या दिवशी तुम्हाला सत्यनारायण पूजन करायचं आहे, भगवान शंकरांची आराधना करायची आहे, अभिषेक करायचा आहे, 750 वाती प्रज्वलित करायचा आहे, त्रिपुरासुराचा वध याच्या प्रित्यर्थ त्या 750 वाती आपल्या घरात प्रज्वलित करायच्या आहेत. सत्यनारायण पूजन देखील या दिवशी आपल्याला करायचं आहे. कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे, आणि जो काही तोडगा सांगितला तो सुद्धा तोडगा करायचा आहे. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. आवर्जून टप्प्याटप्प्याने दिवसभरामध्ये करा. घरातल्या मंडळींना सोबत घ्या, एकेकाने मिळून करा. पण कार्तिक स्वामींचं दर्शन सगळ्यांनी, घरातल्या सगळ्या मंडळींनी मिळून जाऊन केंद्रामध्ये दर्शन घ्या, आणि तो उपाय तोडगा करायला विसरू नका. आणि एक माळ कार्तिक गायत्री मंत्र देखील करायला विसरू नका. अशा प्रकारे हे सर्व उपाय तोडगे करा, आणि सोबत त्याच्या जोडीला रोजची नित्य सेवा स्वामींची करायला विसरू नका. पंचमहायज्ञ करायला देखील विसरू नका. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.